ह्या गेल्या अधिवेशनामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आमच्या जिल्ह्याच्या संदर्भात एक विषय मांडला, भूमाफिया. आता भूमाफियाची व्याख्या काय आहे हे कधीतरी मला जयंत पाटील साहेबांनी मला समजवलं पाहिजे. जे लोक आपले स्वतःची प्रायव्हेट जमीन कोणाचीही जोर जबरदस्ती न करता स्वतः संबंधित मालकांशी म्हणजे देणाऱ्या लोकांशी बोलतात, त्यांच्याकडून जमीनचा दर स्वतःच ठरवतात, त्याच्यामध्ये सरकार कुठेच नसता, स्वतःच त्यांची आपसातले तो व्यवसाय ठरतो, डील ठरते, ते लोक पैसे घेतात आणि आपली स्वतःची प्रायव्हेट जमीन आम्ही ताजला विकतोय, विविध टाउनशिपला विकतोय. मग ते भूमाफिया कसे झाले? भूमाफिया कोण असतात? जे जोर जबरदस्ती करून एग्रीमेंट मारतात ना, त्यांना भूमाफिया म्हणतात. आता ह्या जे काही इंडस्ट्री जी आपल्याकडे येते आहे ना, त्याचं स्वागत करायला पाहिजे ना. आता मला इथे वाघोटनमध्ये आम्हाला त्यांना शिपयार्डसाठी जागा द्यायची आहे महेश, मग जमीन कुठून घेणार? मग ते पण भूमाफिया आहेत का? बोला ना तुम्ही. देणारा लोक भूमाफिया की घेणारा? हा जो शिपयार्ड टाकणारी जी ही कंपनी आहे ती भूमाफिया आहे का? त्यांच्या कंपनीमुळे त्याच्या फॅक्टरीमुळे अगर आपल्या घराची मुलांना नोकऱ्या भेटत असतील ते भूमाफिया झाले कसे? ते जयंत पाटील त्यांच्या सांगलीमध्ये जमीन विकत असताना भूमाफिया बोलत नाहीत, पण आमच्या सिंधुदुर्गामध्ये बोलताना भूमाफिया म्हणतात. बोलताना खासदार अरविंद सावंत असं म्हणतात की तुम्ही राम मंदिराच्या चोरीच्या विषयी बोला, तुम्हाला आता जिहाद का आठवतोय आणि तुम्ही आमच्या मंदिरांवर जिहाद केला. एक लक्षात घ्या, आमच्या हिंदू समाजाचे किंवा हिंदू धर्माची, सनातन हिंदू धर्माचा आम्ही गौरव का करतो, विशाल हिंदू धर्माला का मानतो? कारण का आमच्या भगवद्गीतामध्ये चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाचा विरोध करणं हे उल्लेख केलेला आहे. जेव्हा जेव्हा हिंदू धर्मामध्ये अशा पद्धतीच्या काही चुका झालेल्या आहेत तेव्हा आम्ही खुल्या मनाने त्या स्वीकारलेल्या आहेत. ह्याच्या अगोदर पूर्व काळापासून सतीची प्रथापासून आत्ता या हल्ली काळामध्ये खराचं प्रकरण, जिथे जिथे एक हिंदू म्हणून आम्ही चुकलेलो आहोत, आम्ही पुढे येऊन आमची चुका स्वीकारलेल्या आहेत, आम्ही त्यांना लपवून ठेवलेला नाही. म्हणून चुका सुधारणं आणि परत एकदा उभं राहणं ह्यालाच हिंदू म्हणतात, ह्यालाच आमचं सनातन हिंदू धर्म म्हणतात. पण तसाच विषय आपण इस्लामबद्दल बोलू शकतो का? कुराणबद्दल बोलू शकतो का? कारण का इस्लाममध्ये तुम्ही जिहाद करा, लोकांना मारून टाका, कोणाची आबरू लुटा, त्यांना समर्थनच करतात. असंख्य जे अतिरेकी आहेत, निदा खानच्या केसमध्ये आम्ही बघितलेले आहे, त्या निदा खानला समर्थन करणारे असंख्य मुस्लिम समाजाचे मुल्ले मौलवी पण आम्ही पाहिलेले आहेत. मुस्लिम समाजाला तिच्यासाठी उभं राहत असताना दिसले जेव्हा ती जिहाद करत होती तिकडे. पण तसं अशोक खराच्या बाजूला आमच्या हिंदू समाजाचा कोणच व्यक्ती उभा राहिला नाही. ह्यालाच हिंदू समाज म्हणतात. आणि म्हणून अरविंद सावंतांना सांगीन, तुम्हाला कदाचित हिंदू धर्म कळलेला नाही, तुम्ही भगवद्गीता परत परत वाचा, तुम्हाला कळेल. कुराण थोडं बाजूला ठेवा आणि हिंदू आणि भगवद्गीता वाचा, जेणेकरून चुकायला चूक म्हणणं ह्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आणि म्हणून ज्या पण चुका झाल्या असतील त्या आम्ही स्वीकारतो. येणाऱ्या काळामध्ये आमच्या देवळांकडे, आमच्या धर्मस्थळांमध्ये अशा चुका होऊ नये या पद्धतीची भूमिका राम मंदिरामध्ये मान्यवरांनी घेतलेली आहे, सगळ्याच लोकांनी घेतली आहे. पण कुराणमध्ये आणि इस्लाममध्ये होणाऱ्या चुका ते मानणार आहेत का, हा प्रश्न विचारण्याची हिंमत अरविंद सावंतांनी तिथे पण दाखवावी. मुर्शिदाबादमध्ये, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये हे लोक बाबरी मस्जिद बांधतायत. तिकडच्या पण दानपेटीचा फार मोठा घोटाळा झालेला होता काही महिन्या अगोदर. का उल्लेख केला नाही उद्धव ठाकरेंनी? का आंदोलन केलं नाही अरविंद सावंतनी आणि त्यांच्या आदित्य ठाकरेंनी? जो न्याय तुम्ही मंदिरांना लावला तो न्याय मस्जिदींना पण लावा ना. म्हणजे जिहादांची आणि पाकिस्तानाची भाषा आज अरविंद सावंत आणि त्यांचे उद्धव ठाकरे जी बोलतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे. हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारी त्या लोकांनी घेतलेली आहे. धन्यवाद. चला. जयंत पाटलांची बैठक झाली, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा होते. एनडीए सोबत शरद पवार जातील अशी चर्चा झाली. बघा, हा शेवटी वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. पण आमच्या ह्या राज्यामध्ये सब कुछ देवाभाऊ आहे. सगळे रस्ते, सगळ्या ज्यांना आपलं आयुष्य बनवायचं आहे
आयुष्य सुखर करायचं आहे त्यांनी देवाभाऊच्या मार्गावर जावं. आणि म्हणून ज्यांच्या तुम्ही नाव घेतलं आहे, पहिलं तो राजमार्ग होता सागरपर्यंत, आता तो राजमार्ग आहे वर्षापर्यंत. म्हणून आमच्या या महाराष्ट्रामध्ये सब कुछ देवाभाऊ हे एकवर आमचं राज्य चाललं आहे. सर, मतदारसंघ पुनर्रचनेची जे विधेयक होतं ते पुन्हा मांडलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी त्याला सपोर्ट करेल असं अमित शहाच्या जो बैठकी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात सुप्रिया सुळेंनी माहिती दिली. चांगली गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आहे. शेवटी मतदारसंघ पुनर्रचना ही आज आपल्या देशाची गरज आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार त्या दृष्टिकोनातून पावलं टाकतं आहे. वाढलेली लोकसंख्या आणि बदललेली डेमोग्राफी या दृष्टिकोनातून मतदारसंघ पुनर्रचना होणं गरजेचं आहे. आणि सुप्रिया सुळेताईंनी अगर सकारात्मक भूमिका घेतली असेल तर त्यांचं मी आभारी मानतो आणि अभिनंदनही करतो. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा पटनच्या उपक्रमानंतर आता काँग्रेस रामभक्त आस्था जागरण अशी 19 जुलैपासून सुरू करणार. अरे जिहाद्यांची भाषा बोलणारे, मुस्लिम लीगचे कपडे घालून सर तन से जुदा बोलणारे अगर आमच्या रामदेवताच्या जवळ येत असतील तर त्यांचं मी स्वागतच करतो. बघा, घर वापसी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी हिंदू समाज म्हणून मी त्यांचं स्वागतच करीन. काल त्यांना सर तन से जुदा आणि अल्लाह ओ अकबर शिवाय काय सुचत नव्हतं आणि आज त्यांना जय श्रीराम म्हणायचं अगर सुचत असेल तर एक हिंदू म्हणून मला ह्याचा अभिमान आहे. म्हणून काँग्रेस असो, उभाटा असो, ज्यांना आपल्या परत धर्माकडे यायचं असेल, घर वापसी करायचं असेल तर त्यांना हात पुरे करून आम्ही त्यांचं स्वागतच निश्चित पद्धतीने करू. संजय राऊत असं म्हणतात की एकनाथ शिंदे दिल्लीला जाताना महाराष्ट्रातून चोरी केलेलं गाठोडे घेऊन जाऊन अमित शहाना भेटतात. अशा प्रकारची आता तो त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर तर नाही ना. ते एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जात असताना काय घेऊन जातात हे त्यांच्या ड्रायव्हरनाच माहिती असेल. तर कदाचित आता सामनाच्या संपादकाची नोकरी सोडून एकनाथ शिंदेंचा नवीन ड्रायव्हर हा संजय राजाराम राऊत असू शकतो. आपल्याला जसं आता चिपी विमानतळ पण तुम्हाला सांगतो, 2 फ्लाईट फ्लाय 91 आणि इंडिगो या 15 ऑगस्ट फ्लाय 91 तर 15 ऑगस्टच्या अगोदर सुरू होत आहे. सगळ्या परवानग्या करत ACS ट्रान्सपोर्ट म्हणजे सचिव ट्रान्सपोर्टनी फायनल रिपोर्ट केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. माझ्या हिशोबाने चिपी ते नवी मुंबई एअरपोर्ट ते फ्लाईट 15 ऑगस्टच्या अगोदर चालू होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.